ते जे गणपतीची नजर काढायची तुमचे डोळे, ते तुम्ही कुठल्याही अँगलला जावा, ते असं वाटायचं की हे माझ्याकडेच बघतंय. त्यांच्यासारखं कोणी करू शकत नाही आजपर्यंत. लहान असताना आम्ही जेव्हा लालबाग परळीमध्ये जायचो, त्या ठिकाणी प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्याकडनं आपल्या मंडळाला मूर्ती कधी येईल, हे आमचं एक संकल्पना होती. तर आमच्या जे माझ्या पूर्वीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी ही सुरुवात केली. 2004 साली झोपाळ्यावर झुलणारी श्री विजय खातू सरांनी आम्हाला जी मूर्ती बनवून दिली होती, ती खूप प्रसिद्ध झाली होती. त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता. तरी आम्हाला आठवतंय की ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा तिकडची लोक पण ही मूर्ती बघायला येत होते. ही मूर्ती आमची तेवढी प्रसिद्ध झाली. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. मला आठवतंय तिथपर्यंत विजय खातू सरांना आम्ही जेव्हा भेटायला जायचो तेव्हा त्यांना परळमधली सँडविच लय आवडायची. तर त्यांना फक्त भेटण्यासाठी आम्ही तिकडचे सँडविच त्यांना खायला घेऊन जायचो. आणि ते खात असताना आम्ही त्यांच्याशी जेव्हा संवाद साधायचो तर आमच्याशी बोलताना ते आम्ही जे बोलतो आणि ते समोर बसून ते पेपरावरती चित्र काढून आम्हाला दाखवायचे की हे अशी तुम्हाला मूर्ती हवी आहे. ते जे गणपतीची नजर काढायची तुमचे डोळे, ते तुम्ही कुठल्याही अँगलला जावा, ते असं वाटायचं की हे माझ्याकडेच बघताय. त्यांच्यासारखं कोणी करू शकत नाही आजपर्यंत, मी कुठे बघितलं पण नाही आणि होणार पण.